दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। आज आपण आपल्या घराचे संरक्षण होळीच्या मार्फत कसे करू शकतो यावर आपण बघणार आहोत। त्या दिवशी तुम्ही ज्या पण प्रकारचे स्तोत्र कवच किंवा मंत्र सिद्ध केलेले असेल, विशेष जर तुम्ही शाबर मंत्र सिद्ध केलेला असेल, जसे समजा महाभैरव सिद्ध केला असेल, बजरंग बाण सिद्ध केला असेल, किंवा तुम्ही शाबरी कवच सिद्ध केले असेल, तुम्ही शाबर बटुक भैरव मंत्र जो आहे तो सिद्ध केला असेल, तर तुम्ही ह्या सर्व मंत्राच्या साहाय्याने तुमच्या घरातल्या माणसाच्या शरीरामध्ये असलेली नकारात्मक शक्ती किंवा ऊर्जा असेल तर त्याला कसे दूर करू शकतो याविषयी तुम्ही सर्व समजून घ्या। जर तुमचे घर नकारात्मक दृष्टिकोनातून सुरक्षित नसेल तर तेही कसे सुरक्षित होईल ते समजून घ्या। जर तुम्ही या मंत्रांना कधी सिद्ध केले नसेल तर आपल्या चॅनेलवर ते कसे सिद्ध करावे याचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, तेव्हा चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। होळीच्या एका रात्रीच्या साधनेत ही विधी असते ज्याने हे मंत्र जागृत होतात। महादेवाने काही मंत्र किलित केले आहे, ते सुद्धा तुम्ही होळीसारख्या विशेष दिवशी त्याची साधना करून तो मंत्र सिद्ध करू शकता, एवढी ताकद या दिवसात असतात। त्यामुळे आता पहिले हे समजून घेऊ की कसा ह्याचा उपयोग करून आपले घर सुरक्षित करू शकतो किंवा नकारात्मक ऊर्जा घरातून मुक्त कसे करू शकतो। जर समजा रात्री झोपल्यावर तुमचा कोणी गळा दाबत आहे, वाईट स्वप्न पडत असतील किंवा तुम्हाला आभास होत असेल, कोणी तुम्हाला शिवत आहे किंवा स्पर्श करत आहे असे वाटत असेल, जेवताना किंवा पूजापाठ करताना तुम्हाला घाण दुर्गंधीचा वास येत असेल, थोडक्यात सडलेल्या केळीचा दुर्गंध किंवा गटार नालीचे दुर्गंध किंवा अन्न सडलेल्याचा दुर्गंध जसा येतो किंवा सडलेल्या मांसाचे दुर्गंध, या प्रकारचे कृत्य घरात होत असेल तर तुम्ही हा उपाय जरूर केला पाहिजे। फॅमिलीमध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्यांचा उतारा करण्यासाठी तेवढे नारळ आणि लिंबू घ्या। नारळ आणि लिंबू सोबत 1.25 मीटरच्या काळ्या रंगाचे कापडाचे 2 पीस घ्या। आता तुम्हाला हे करायचे आहे की जेवढे घरात सदस्य आहेत तेवढे लिंबू आणि नारळ घेऊन त्या काळ्या कपड्याला देवघरासमोर ठेवून आणखीन एक नारळ आणि लिंबू घ्या घरातून उतारा करण्यासाठी। त्यासोबत गुगल आणि गायचे शेणकूट पण घ्या। आता आपल्या आसनावर बसून घ्या आणि कर्मसाक्षी तुपाचा दिवा लावून झाल्यावर आचमन करून घ्या। ज्या पण शाबर मंत्राला तुम्ही सिद्ध करून घेतलेले असेल किंवा कोणत्याही मंत्राला सिद्ध केले असेल त्या मंत्राचा जप 1 नारळ व 1 लिंबू हातात घेऊन श्रद्धेने उच्चारण करून त्या काळ्या कपड्यावर ठेवायचा। उदाहरणार्थ, जर तुम्ही शाबरी कवच सिद्ध केले असेल त्याचा पूर्ण पाठ हातात घेतलेल्या नारळ व लिंबावर करायचा आहे आणि काळ्या कपड्यावर ठेवायचे। असे कंटिन्यू तुमच्या घरात जेवढे सदस्य आहेत तेवढे वेळा जप करायचा आहे। समजा तुमच्या घरात 5 सदस्य आहेत तर 5 वेळा प्रत्येकी 5 नारळ व लिंबू घेऊन करायचे आहे आणि काळ्या कपड्यावरच ठेवायचे आहे। जर समजा तुम्ही बजरंग बाण सिद्ध केला असेल त्याने करा, हनुमान चालीसा सिद्ध केला असेल त्याने करा, भैरव शाबर मंत्र सिद्ध केला असेल त्याने करा, दुर्गा चालीसा, महाकाली चालीसा त्याने करा, किंवा इतर कवच सिद्ध केले असेल त्याने करा, बटुक भैरव कवच केले असेल त्याने त्या नारळ व लिंबांना अभिमंत्रित करा, किंवा शाकंभरी कवच, तुळजा कवच असेल त्याने सुद्धा अभिमंत्रित करू शकता। आता अभिमंत्रित झाल्यानंतर पुढे काय करायचे त्याकडे नीट लक्ष द्या। सगळ्यात पहिले हा प्रयोग करायचा आहे ते करणे उचित असेल, पण हे जरा कठीण आहे। मोठे मडके घेऊन यायचे। मडक्याचे मुख म्हणजे तोंड मोठे असावे, ज्याने 5 नारळ व लिंबू आणि 1 एक्स्ट्रा नारळ आणि लिंबू घरासाठी घेतले होते, अर्थात 6 नारळ व 6 लिंबू त्यात बसले असे मोठे मडके आणायचे। ते मडके आणल्यानंतर ज्या नारळ आणि लिंबावर मंत्र अभिमंत्रित केले असेल ते घेऊन फॅमिलीमधला जो लहान व शेवटचा व्यक्ती असेल, अर्थात त्याला आपण शेंडेफळ बोलतो, त्याला मुख्य दरवाजावर उभे करून ते आणलेले मडके दरवाजाच्या बाहेर ठेवा। जर ते शक्य नसेल तर दरवाजाच्या जवळ ठेवा। आता 5-6 कापूर वडी घ्या, म्हणजे जेवढे नारळ लिंब असतील तेवढे कापूर घ्या। आता 1 नारळ आणि 1 लिंबू एका सोबत घ्या आणि तो नारळ सोललेला असावा, पण त्याला शेंडी असावी।
दोन्ही हातात पकडून त्यावर एक कापूर ठेवून त्या कापराला प्रज्वलित करा आणि जो सगळ्यात लहान सदस्य आहे आधी त्याच्या शरीरावरून अँटी क्लॉकवाईज आणि एक वेळा क्लॉकवाईज फिरवून कापूर जळत्या अवस्थेत तो नारळ व लिंबू त्या मडक्यात ठेवा. त्यापूर्वी गायीचे शेणकूट त्यात ठेवा. सोबत गुगली ठेवा. कापूर नारळावरच जाळायचा आहे, लिंबावर नाही आणि 3 वेळा अँटी क्लॉकवाईज आणि 1 वेळा क्लॉकवाईज उतारा ह्याप्रमाणे करायचा आहे. आणि ज्या पण देवाचा मंत्र किंवा कवच अभिमंत्रित केले होते त्याच देवाचा नाम जप करत राहायचे. उतारा करत असताना अर्थात त्याचे स्मरण करत राहायचे आणि ते मडक्यात ठेवायचे. ह्याप्रमाणे छोट्या सदस्यानंतर जो मोठा असेल त्याचे करत करत जेवढे पण सदस्य आहेत त्यांच्यावरून उतारा करून जो व्यक्ती घेऊन जाणार असेल त्याने शेवटीला स्वतःचा उतारा स्वतः करून होळीमध्ये विसर्जित करायचे आहे. पण त्याने स्वतःचा उतारा करायच्या आधी म्हणजे घरातले सर्व सदस्यांचा उतारा झाला की जो 6वा नारळ आणि लिंबू असेल त्याने ते घेऊन त्या नारळावर कापूर प्रज्वलित करून लिंबू नारळ हातात पकडून आधी त्याने घराचा उतारा करायचा आहे. मग पूर्ण घरातल्या कोपऱ्यातून फिरून उतारा करत असताना त्यांनी ज्या पण देवाचे कवच किंवा मंत्र त्या नारळावर केला असेल त्या देवांना मनात विनंती करत म्हणायचे आहे की घरात असलेल्या दुष्ट नकारात्मक पिशाचादी वायव्य शक्तींना या स्थानातून तुम्ही तुमच्या सोबत घेऊन होळीमध्ये समाविष्ट व्हा आणि त्याला भस्म करा. पुन्हा आमच्या घरात किंवा आमच्या आयुष्यात येऊ नये एवढी कृपा करा. असे म्हणून पूर्ण घरातून कापूर जळत असलेल्या अवस्थेत तो नारळ लिंबू फिरवून ते मुख्य दरवाजावर ठेवलेल्या मडक्यात आणून ठेवा. शेवटी मग जो व्यक्ती बाकी आहे ज्याने घरातून उतारा केला असेल त्याचा उतारा तो स्वतः करेल आणि तेही मडक्यात ठेवेल. मग सर्व उतारे ठेवून झाले की जो काळा कपडा असेल त्याने त्या मडक्याच्या खालून वरपर्यंत बांधायचे आहे, अर्थात तोंडासहित सर्व काळ्या कपड्याने झाकायचे आहे. आता ह्या केलेल्या उताराच्या मडक्याला कोणत्या तरी मोठ्या थैलीत किंवा मोठ्या कपड्यामध्ये लपवून किंवा असेच घेऊन जाऊ शकता. जिथे कुठे होलिका दहन होत असेल तिकडे घेऊन जायचे आणि होळीच्या एकदम शेजारी फोडायचे. पण एवढेच जोराने फोडा की त्यातल्या वस्तू बाहेर पडावे. बस. अजून एक काळजी घ्या, फोडल्यानंतर त्या नारळ आणि लिंबाला स्पर्श करायचा नाही, तेवढी काळजी घ्या. जर त्यातल्या वस्तू इकडे तिकडे पसरल्या असतील तर फुटलेल्या मडक्याच्या तुकड्याने त्या वस्तूंना होळीत टाका, पण हाताने स्पर्श करू नका. हे करत असताना टोकाटोकी होणार नाही याची काळजी घ्या व तुमच्या परीने परिस्थिती हाताळा. तसे पाहिले तर सर्वांना होळीचे महत्त्व माहीत असते, पण तरीही काळजी घ्यावी. जर तुम्हाला मडके घेऊन जायला त्रास होत असेल किंवा काही विचित्रपणा वाटत असेल तर पूर्ण उतारा काळ्या कपड्यात बांधून सुद्धा विसर्जित करू शकता. पण मडक्याच्या उपयोगाने उतारा कराल तर ते जास्त प्रभावी होईल एवढे नक्की. बरं, हे सर्व विधी करून घरी आल्यानंतर हातपाय धुवून किंवा आंघोळ करावी. मग पुन्हा या देवांचा कवच किंवा मंत्राचा उपयोग करून तुम्ही उतारा केला होता तो पुन्हा म्हणायचा आहे. पण त्याआधी पितळाचा किंवा तांब्याचा तांब्या घेऊन त्यात मिठाचे पाणी करायचे आहे. सोबत कुशा घ्या. त्या तांब्यात असलेलं पाणी ह्याच्यावर आपला हात ठेवून जो मंत्र किंवा कवच तुम्ही उतारा करताना बोललात तो पुन्हा 5 वेळा म्हणायचा आहे. आणि मग ते पाणी पूर्ण घराच्या आतून बाहेरपर्यंत सोबत घरातल्या व्यक्तींवर सुद्धा शिपडायचे आहे. आणि शेवटी लवंग आणि कापुराचा बळी द्या. एवढे करा. हा एवढा दिव्य प्रभाव आहे की जिथे जास्त प्रभाव असतो तिथेच हे केले जातात. यात तुम्हाला अजून घराचे संरक्षण करायचे असेल तर हे सर्व कार्य झाल्यानंतर 3 खिळे घेऊन त्याला गंगाजलाने धुवून मग ज्या देवताच्या कवचाने किंवा मंत्राने उतारा केला असेल तोच मंत्र किंवा कवच बोलून त्या खिळ्यांना अभिमंत्रित करून घ्या आणि मग मुख्य दरवाजाच्या 3 ठिकाणी गाडायचे आहे. दोन्ही कॉर्नर आणि एक मधी याप्रमाणे गाडायचे आहे. आणि मग त्यावरती 3 लिंबांची बळी घरच्या आतून बाहेरच्या दिशेने त्यावर द्यावी आणि कापूर प्रज्वलित करा. त्यावर त्या देवतांचे स्मरण करा. ह्याने पण घर सुरक्षित होते. हे कार्य फक्त होळीका रात्रीतच करता येते. याचा तुम्ही फायदा घ्या आणि आपली व आपल्या फॅमिलीची वाईट शक्तीपासून सुरक्षा करा. आशा करतो की तुम्ही हे नीट समजून घेतले असेल.
बाकी तुम्ही श्रोते खुश आणि मस्त राहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.